मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आता सांगत असतो, मी माझ्या घरात चोरी केली नाहीये. मग आता निरूपा ऐकायला तयारच नसते. ती म्हणते, तू तुझ्याच घरात चोरी केलीये सांगता पैसे घेतले म्हटल्यावर त्याला चोरच म्हणायचं. आता सत्याला खूप राग आलेला असतो. त्यावेळी सदाशिवराव म्हणतात की गप्प बसा रे, शांत बसा. निरूपा ऐकायला तयारच नसते. पंकज देखील आता खूप बोलू लागतो. मग आता निरूपा हट्ट करते की याला चोरी झालीच पाहिजे, कारण लहानपणीसुद्धा हा रिमांड होममध्ये गेला होता ना, मग आता याला शिक्षा व्हायलाच पाहिजे असं ती सदाशिवरावांकडे हट्टच करत असते. मग आता सदाशिवराव म्हणतात, याला शिक्षा व्हायला पाहिजे ना, बरं ठीक आहे असं म्हणून ते आता आतमध्ये कुणालाही न सांगता जातात आणि एक भली मोठी काठी घेऊन येतात. काठी आणल्यानंतर आता निरूपा आणि पंकज हे दोघेही खुश होतात, कारण आता सत्याला चांगलाच चोप मिळणार असतो. सदाशिवराव हे सत्याचा हात हातात घेतात आणि जोरात त्याला काठी मारणार असतात, पण नकळतपणे ते त्याचा हात सोडून देतात आणि स्वतःलाच खूप मारून घेतात. हे पाहताच निरूपा आणि पंकजला धक्काच बसतो. त्यावेळी ते दोघे एकमेकांकडे पाहत राहतात आणि सदाशिवरावांना म्हणतात, हे तुम्ही काय करताय? पण आता ते ऐकायला तयारच होत नाही. सारखे म्हणत असतात, चोरी करतोस का, चोरी करतोस का असं म्हणून ते सत्यावरचा मार स्वतःच खात असतात. त्यावेळी सत्या आता म्हणतो, बाप असं करू नकोस, पण सदाशिवराव ऐकायला तयार नसतात. ते आता पूर्णपणे त्रासून गेलेले असतात. काही वेळानंतर सत्या कसाबसा आता सदाशिवरावांनाच मिठी मारतो आणि म्हणतो, नाही करणार पुन्हा चोरी मी, कधीच नाही चोरी करणार मी. त्यावेळी आता बोलून काय फायदा आहे असं निरूपा म्हणते, आणि तुझ्या बापाला तुझ्यामुळे त्रासच होतोय. अरे कधीच त्यांना तू सुख दिलं नाही आणि आम्हाला तर नाहीच नाही. आमचं सोडून दे, पण त्यांच्यासाठी तरी पैसे कमाव आणि घरात चोरी करू नको. त्यावेळी सत्या म्हणतो की मी घरात चोरी करत नव्हतो, मी ते पैसे माझ्या मित्राला द्यायला घेतले होते. मग आता अशा फुकटची कामं करू नको, स्वतः पैसे कमाव आणि मग मित्राला दारू पिण्यासाठी दे असं निरूपा म्हणते. त्यानंतर पंकज म्हणतो, दोन पैसे कमवण्याची याच्याकडे अक्कल नाही, फक्त दोन गोष्टींसाठी तोंड उघडतं, ते म्हणजे शिव्या देण्यासाठी आणि दुसरं म्हणजे खाण्यासाठी. त्यामुळे आता पप्पा याचं ऐकूच नका, काही याची बाजूच घेऊ नका. निरूपा म्हणते की जा कुठेतरी आणि जा जीव जे आमच्या घरातून ब्याद कायमची जाईन. त्यावेळी आता सदाशिवरावांना खूप वाईट वाटत असतं. तेव्हा सत्या म्हणतो, बाप तुझा माझ्यावर विश्वास नाही आहे का? तर आता सदाशिवराव वैतागलेले असतात, म्हणून ते म्हणतात, सत्या प्लीज मला माफ कर, मी आता तुझी बाजू घेऊ शकत नाही. आता सत्याचाच नाईलाज होतो, कारण घरातील कुणीही त्याच्या पाठीमागे उभं नसतं. म्हणूनच तो आता रागातच तिथून जातो, दार जोरात आपटतो. मग आता निरूपा आणि पंकजला वाटतं की आपण डाव जिंकलो आहे, आता आपण सर्व पैशांचे मानकरी. म्हणूनच ती आता लगेच सदाशिवरावांच्या मागे पुढे करू लागते. तेव्हा ते म्हणतात की अजिबात काही कुणी बोलायचं नाही, आता सहन करण्याची माझी सहनशक्ती संपून गेली आहे, म्हणून ते त्या दोघांनाही डोळ्यासमोरून जायला सांगतात. दुसरीकडे सत्या रात्री घरी येतो आणि त्याच्या मित्राला कॉल करून विचारतो, नंद्याचा बाप कसा आहे? तेव्हा एकदम झाक, फक्त तुझ्यामुळे असं त्याचा मित्र आता म्हणतो. त्यावेळी सत्या म्हणतो, एवढं मी काय केलंय? मी फक्त माझी बाईक गहाण ठेवली आहे, आपण सोडू की ती परत? माझ्या बापाने दिलेली आहे ती बाईक म्हटल्यावर लवकरात लवकर ती बाईक सोडवणारच असं सत्या म्हणतो. त्यावेळी त्याचा मित्र आता सत्याची खूपच तारीफ करतो आणि म्हणतो, जीवाची पर्वा न करता तू एका बापाचा जीव वाचवलास. सत्या म्हणतो, हो, कुणाच्याही बापासाठी मी काहीही करू शकतो, फक्त बापासाठीच असं म्हणून तो आता फोन ठेवतो. त्यावेळी आता सदाशिवरावांनी सर्व हे बोलणं ऐकलेलं असतं. तेव्हा ते जवळ येतात आणि सत्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतात, अरे नंद्याच्या बापाला काय झालं होतं? एका शब्दाने तू मला म्हणायचं होतंस, मी तुला लगेच पैसे दिले असते. हा सत्या म्हणतो, त्याच्या बापाच्या छाताडामध्ये काय ते ब्लॉकेज वगैरे झाले आहेत, मग त्याचंच ऑपरेशन करायचं होतं. आता एकदम झाक आहे, कारण त्यांचं ऑपरेशन आता झालं आहे असं सत्य आता म्हणतो. त्यावेळी सदाशिवराव म्हणतात, तू त्यासाठी तुझी बाईक गहाण ठेवली? अरे एका शब्दाने तुम्हाला म्हणायचं होतंस, मी लगेच तुला पैसे दिले असते. त्यावेळी सत्य म्हणतो, राहू दे बाप, मी सोडून आणतो आता बाईक. मग आता सदाशिवराव म्हणतात, नाही मी आणतो सोडवून असं म्हणून ते आता
त्याचा हातात हात घेत असतात. त्याचवेळी आता सदाशिवरावांचा हात पूर्णपणे सुजलेला असतो, कारण त्यांनी स्वतःलाच खूप मारून घेतलेलं असतं. त्यामुळे आता सत्या ते पाहतो, खूप वाईट वाटतं. तो आता लगेच म्हणतो की बाप तू इथे बस, अरे किती त्रास होतोय तुला. तेव्हा सदाशिवराव म्हणतात, अरे मगाशी मी तुला एवढं बोललो, सगळं काही विसरून तू पुन्हा माझ्या हाताला मलम लावायला लागलास. पुढे आता सत्या म्हणतो, हे बघ बाप, मला पैशांची गरज नाही, मला फक्त तू हवा आहेस माझ्याजवळ आयुष्यभर. तेव्हा सत्याचा आता सदाशिवरावांना खूपच अभिमान वाटतो. दुसऱ्या दिवशी मीरा आणि राज दोघेही कॉलेजमध्ये येतात. तेथे असणाऱ्या आता मुली राजला गाडी चोर असं म्हणत असतात. तेव्हा राजला खूप वाईट वाटतं. तर मीरा म्हणते, तू त्यांच्याकडे अगदी दुर्लक्ष कर, म्हणजे तुला त्रास होणार नाही. तेथे प्रिन्सिपल सर येतात. ते गाडीतून खाली उतरतात. मीरा त्यांना रिक्वेस्ट करते की सर माझं ऐकून घ्या एकदा. मग आता सर विचारतात, काय म्हणायचं काय तुला. तेव्हा मीरा आता त्यांच्या हातापाया पडू लागते आणि म्हणते, राज हा मित्रांमध्ये वाहवत गेला होता, म्हणूनच त्याने बाईक चोरी केली होती, पण आता त्याच्यावरचे चार्जेससुद्धा मागे घेतले आहेत. प्लीज, त्याने हे अगदी ओघात केलं होतं, पण असा नाही आहे तो. माझ्या भावाला थोडं सांभाळून घ्या, तुम्ही समजून घ्या. मग आता प्रिन्सिपल सर म्हणतात, अजिबात नाही. आंब्याच्या पेटीमध्ये एक जर आंबा नासका असतो ना, तर सर्व आंबे नासके, त्यामुळे इतर मुलंसुद्धा चोरटीच होतील, असं म्हणून प्रिन्सिपल सर हे मनोहरला सांगतात, यांना अगोदर बाहेर काढा. आणि ते रागातच आतमध्ये जातात. त्यावेळी आता मनोहर म्हणजे पिऊन असतो, तो मीराला म्हणतो, निघा बाहेर अगोदर. पण मनोहर पिऊन आता काहीच बोलत नाही. तेव्हा राज म्हणतो, तायडे तू तरी कुणाच्या नादी लागते काय माहीत. मीरा म्हणते, मी बोलतीये ना, तू गप्प बस, काहीच बोलू नको. तर राज म्हणतो, अगं तायडे सगळेजण माझ्याकडे पाहतायत, मलाही कसं वाटतंय बघ, आता मी जातो इथून, असं म्हणून तो तिथून जातो. तर मीरा आता पिऊनकडे जात त्यांना म्हणते, काहीतरी करा ना दादा तुम्ही प्लीज. तेव्हा पिऊन म्हणतो, मलाही सगळं काही कळतंय बाळा, सुद्धा तसे मनाने खूप चांगले आहेत, पण तुझी वेळ चुकली बाळा. तेव्हा काय झालं असं आता मीरा विचारते. तेव्हा ते म्हणतात की सर आहेत ना, त्यांची मुलगी बाळंतीण झाली आहे आणि त्या मुलीला सांभाळायलाच कुणी नाही, त्यामुळे काय झाले ना, ते खूप टेन्शनमध्ये आहेत. तेव्हा मीरा आता विचार करत असते आणि म्हणते की त्यांचं घर कुठे आहे, असं म्हणून सर्व डिटेल्स ती आता पिऊनकडून घेते आणि म्हणते, ठीक आहे, आता मी पाहते पुढे काय करायचं ते. त्यानंतर ती आता त्या प्राचार्यांच्या घरी जाते. तेथे गेल्यानंतर जी बेल असते ती वाजवते. तेवढ्यातच सरांची जी मिसेस असते ती दार उघडते. त्यावेळी आता सर कुठे आहेत असं आता मीरा विचारू लागते. हा मॅडमला वाटतं की सरांनीच हिला कामासाठी पाठवलंय. त्या मीराला आतमध्ये बोलवतात आणि त्यांच्या मुलीलाही बाहेर बोलवून घेतात. तेव्हा त्या म्हणतात, बघ तुझ्या पप्पांनी हिला कामासाठी पाठवलंय, आता त्यांचाच काहीतरी गैरसमज झालेला असतो. मीरा म्हणते, अहो माझं ऐकून घ्या, मी माझ्या भावासाठी आली आहे. पण मॅडम काही ऐकून घ्यायला तयारच नसतात. त्या म्हणतात, देव पावला, बरं झालं तू कामाला आलीस. त्या त्यांच्या मुलीला म्हणतात, आता हिला सर्व कामं सांग तू, बघू आजच्या दिवस ती कसं काम करते. तेवढ्यातच बाळ खूप रडू लागतं. तर मॅडम म्हणतात की आतमध्ये जा आणि बाळाला शांत कर. तेव्हा आता मीरा जाते, चुटकी वाजवते, बाळाला मायेने प्रेमाने अगदी शांत करते. तेव्हा बाळाची आईसुद्धा खूपच खुश होते. मीरा आता दिवसभरातील सर्व कामं ती करत असते आणि बाळाला सुद्धा एका दिवसातच तिचा लळा लागतो. मॅडम आणि त्यांची मुलगी हे तिच्यावर खूपच इम्प्रेस होतात, कारण मीरा सगळं काही अगदी मनापासून करत असते. काही वेळानंतर आता मीराची घरी जायची वेळ होते. तेव्हा ती मॅडमला म्हणते, मॅडम मला तुमच्याशी खरं तर काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा त्या विचारतात, तू काहीच बोलू नको, फक्त एक सांग, उद्या येणार आहेस ना तू कामावर. मीराला काय बोलावं हे सुचत नाही. तेवढ्यातच सर आता तेथे येतात आणि मीराला समोर पाहताच तिच्यावर खूप जोरात ओरडतात. ते म्हणतात, तिथे कॉलेजमध्ये तुझं काही ऐकून घेतलं नाही तर तू इथे आलीस का. त्यावेळी मीरा म्हणते, सर प्लीज माझं ऐकून घ्या. मग आता मॅडम आणि ती मुलगीसुद्धा बाहेर येते आणि म्हणते की प्लीज पप्पा हिला काही बोलू नका, कारण दिवसभर आम्हाला फक्त आराम मिळायला आहे ना ते या मुलीमुळे. हिने एवढं छान काम सांभाळलं ना की खरंच कुणी करणार नाही एवढं छान काम. म्हणतात की हिने बाळ सांभाळलं आणि घरातील कामं केली म्हणून इतर गोष्टींकडे मलाही लक्ष देता आलं. तेव्हा सर म्हणतात, ते सगळं ठीक आहे, परंतु ही पद्धत नाही आहे.
तुम्ही स्वतःच्या भावाला कॉलेजमध्ये घेण्यासाठी काय काय केलं? मीरा म्हणते माझ्या भावाने तेव्हा काही केलं नव्हतं, त्याच्या मित्राच्या संगतीमुळे त्याने असं केलं, त्याला माफ करा, एक संधी द्या प्लीज. तेव्हा सर आता ठीक आहे असं म्हणतात, उद्या मला भेटायला सांग असंही ते बोलतात. त्यामुळे मीरा खूपच खुश होते आणि सरांच्या पाया पडते, म्हणते की मी उद्यापासून नक्कीच कामाला येईन असं म्हणून ती तेथून जाते. दुसरीकडे सदाशिवराव हे सत्याबद्दल विचार करत असतात आणि पंकज पण त्याच वयाचा आहे, पण किती उद्धटासारखा वागतो, किती स्वार्थी आहे, दुसऱ्यांबद्दल त्याची भावना अजिबात चांगली नाही. आता ते मनात विचार करत असतात. तेव्हा निरूपा आता त्यांच्याजवळ जाते आणि विचारते, काय हो, कोणत्या विश्वात हरवलात? उद्या आपल्याला बारशाला जायचं आहे, त्यामुळे मी लाडू करतेय. तेव्हा आता सदाशिवराव म्हणतात, मी येऊन काय करू तिथे, माझं काय काम आहे त्या बारशाला? त्यावेळी आता ती म्हणते नाही यायचंच आहे असं म्हणून ती पंकजला देखील म्हणते, पंकज तू सुद्धा यायचंय बाळा, कारण 4-2 लोकांशी बोलला भेटला तर ओळखी वाढतील. तेव्हा पंकज म्हणतो, मम्मा टाईम इज मनी, टाईमपास करण्यापेक्षा माझी 4 कामं इथे होतील. त्यावेळी निरूपा म्हणते माझं कामाचं बाळ गं. तेव्हा सदाशिवराव रागातच जरा पंकजकडे पाहू लागतात. तेवढ्यातच सत्या आता डुलत डुलत तेथे येतो. तेव्हा सदाशिवराव त्याला पकडतात आणि म्हणतात, सत्या काय रे बाळा, काय झालं? मग आता निरूपा म्हणते, आली आली पनवती आली असं म्हणून रागातच ती त्याच्याकडे पाहू लागते. तेव्हा सत्या देखील खूप रागात आता निरूपाकडे पाहतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये मीरा आता काही पण कारण सांगून तिच्या आईबरोबर खोटं बोलून तिकडे कामासाठी जाणार असते. मग आता तिची आई म्हणते, मी तुला जन्म दिलाय, खरं काय आहे ते सांग, कारण तुझ्या डोळ्यात ते स्पष्टपणे दिसतंय. दुसरीकडे सत्या आता नवीन रिक्षा घेऊन आलेला असतो आणि म्हणतो, तुला काय वाटलं ग निरूपा, मी काही कामाचा नाही का? आता हा सत्या रिक्षाची भाडी मारून पैसे कमावणार. तेव्हा सदाशिवरावांना खूपच अभिमान वाटतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.